महादेव सावंत जनजागृती संस्थेचे संस्थापक म्हणून मी इथे काम पाहतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आपल्या इथे जो महिलांची जी समस्या आहे त्या शैक्षणिक मध्ये महिलांच्या समस्यामध्ये त्यांची जागरूकता होणं गरजेचे आहे आणि 10वी नंतर म्हणजे पुढे शिकण्याचे त्यांना प्रश्न पडतो तो म्हणजे डोनेशन भरणे शक्य होत नाही. कारण मुलींचा विचार करणं कठीण जातं पण मुलांचा विचार इथे सर्वात केला जातो. कारण मुलगी शिकली की न शिकली याचा विचार करत नाही आणि तो महिलांचे म्हणजे आरक्षणाच्या दृष्टिकोनातून देखील त्यांची जागरूकता कमी आहे आणि पंचायत राज या भागामध्ये त्यांना पुढे घेतलं जात नाही. म्हणजे त्यांचं जसं काही सरपंच ते असतील किंवा आणखी कोणी सदस्य असतील तर त्यांची कामं सर्व पुरुष मंडळी केले जातात. नंबर 2 पाऊस वगैरे म्हणजे स्टॉप पडला किंवा तो तुफानी लाटा आला त्याच्यामध्ये पण नुकसान त्यांचं झालेलं आहे. त्यांना परिपूर्ण काही नुकसान मिळालं नाहीये. म्हणजे नॉर्मल नुकसान मिळालं त्यांचा काही उपयोग होत नाहीये. एखाद्याचं जर 50,000 नुकसान झालं असेल तर त्यांना ते 3,000 आणि 5,000 मध्ये त्यांचे काही संसार उभा राहू शकत नाही. त्यांना परिपूर्ण असं काही मिळू शकेल या अपेक्षा असणं गरजेचं आहे. पाण्याचा प्रश्न हा इकडे म्हणजे आहे. जे पाणी ते मिळालं जातं म्हणजे काही ठिकाणी तर दूषित पाणी मिळतं आणि म्हणजे त्याला काही फिल्टर हा प्रकार इकडे नाहीये आणि पाणी साधारण म्हणजे जानेवारी फेब्रुवारीच्या पुढे सर्वात पाणी मिळत नाहीये. मग त्याला स्वराज्य प्रकल्प चालू आहे. आता राष्ट्रीय पेयजल प्रकल्पात येऊ पाहत आहे. तरीही परिपूर्ण असं काही पाण्याची समस्या पूर्ण झालेली नाहीये. महिलांना अजूनही त्यांच्या डोक्यावरच आहे. तो काही खाली उतरलेला नाहीये. इथे रोजगारी संदर्भात महिलांचा रोजगार म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये आहे. रोजगार हा जो आहे तो कमी ह्याच्यातला आहे. म्हणजे पुरुषाला जर का 200 रुपयाची मजुरी असेल तर इथे रोजगारी मध्ये त्यांना 80 रुपये किंवा 70 रुपये मध्ये राबवून घेतले जातात वगैरे.